पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाचा पदभार स्वीकारताच अरविंद म्हात्रे ॲक्शन मोडमध्ये. पाणी प्रश्नासाठी सर्वोच्च न्यायालयात लढाई. पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा निवड झाल्यानंतर अरविंद म्हात्रे यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणी टंचाई, फिरते स्वच्छतालय आणि अन्य नागरी सुविधांच्या प्रश्नांवर प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू करत त्यांनी पाणी प्रश्नासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अरविंद म्हात्रे यांनी पनवेलमधील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत नागरिकांना शाश्वत पाणी पुरवठा मिळावा यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केल्याची माहिती दिली आहे. तसेच शहरातील फिरत्या स्वच्छतालयांची कमतरता आणि इतर मूलभूत सुविधांबाबतही त्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. ज्यावेळी मी पहिल्या विरोधी पक्षनेता म्हणून होतो त्यावेळी पनवेल महानगरपालिकेला आजच्या दिवशी सुद्धा पाण्याची पूर्णतः पनवेल महानगरपालिकेला टंचाई निर्माण होत आहे. या टंचाई निर्मितीसाठी आम्ही मागच्या वेळी जो उचलला होता का पाणीसाठी पाईपलाईन मोरबे धरणातली येतो पनवेलमधून ते आम्ही बंद करण्यासंदर्भात आम्ही त्यावेळी तो मुद्दा घेतलेला होता. परंतु त्यावेळी आम्हाला सन्माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी सांगितलं होतं भेटून का आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्याजवळ बैठक लावतो, पण मुख्यमंत्र्याजवळ काय बैठक लावलेली नाही. त्याच्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टात नवी मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या विरुद्ध केस दाखल शुक्रवारी केलेली आहे. उद्देश एकच आहे का हा मोरबे धरणातला जरी पाणी असला तरी हा नवी मुंबईला 2012 साली पूर्णतः डॅम दिला. 2016ला पनवेल महानगरपालिका झाली म्हणून पनवेल महानगरपालिका झाली म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेकडे डॅम गेलेला नाही. या कांबोटा, खारघर आणि तलोजा या विभाग यांचा जो डेव्हलपमेंट चार्ज असतो हा डेव्हलपमेंट चार्ज सर्व मिळून 108 कोटी रुपये त्यावेळी सिडकोने भरलं होतं आणि या 108 कोटीच्या पैशावर हा डॅम झालेला आहे. हा नवी मुंबईच्या याच्यावर पैशावर डॅम झालेला नाही. हा खरा डॅम होता MJPचं आणि या MJPच्या डॅम नंतर सिडकोने घेतलं, सिडकोकडनं नवी मुंबईने घेतलेलं आहे डॅम. आणि आज हक्क नवी मुंबई महानगरपालिका सांगतो का 450 MLDचा पाण्याचा हक्क आमचा आहे. अरविंद म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर महापौर नितीन पाटील यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत प्रशासन नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरून पनवेलमध्ये सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आले असून आगामी काळात या विषयांवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माननीय विरोधी पक्षनेत्यांचं म्हणजे त्यांचं नेहमी असतो की त्यांचा एक स्वभाव आहे की स्टंट करणं. मी नेहमी म्हणतो की ते स्टंट करतात. खरं तर त्यांनी अभ्यास केला पाहिजे. या विषयावर माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आम्ही सातत्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संपर्कात होतो. माननीय मुख्यमंत्री जेव्हा 13 मेला जेव्हा उल्वे इथे आले असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती. तर त्याच्यात विषय असा आहे की ह्या वेळेला कडक उन्हाळा असल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या धरणातलं जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन जास्त झालं. त्यामुळे त्यांनाही भीती होती की कारण अल निनोमुळे पावसाळा हा लांबणार होता. त्यामुळे सर्वप्रथम नेहमी आपण आपल्या घरातल्या कुटुंबाचं सदस्यांचं पोट भरतो आणि मग उर्वरित जे सरप्लस असतं ते आपण बाहेरच्यांना देतो. हा रीतिरिवाज जगभर आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या करधारकांची किंवा त्यांच्या नागरिकांची काळजी घेण्याचं प्रथम ठरवलं आणि मग ते उर्वरित जे पाणी आपल्याला पनवेल महानगरपालिकेला देण्याचं जे मान्य केलंय त्यामध्ये त्यांनी यावर्षी कमी पाणी दिलं हे मी मान्य करतो. परंतु देण्याचंच धोरण नाही असं त्यांचं धोरण अजिबात नव्हतं. आता अरविंद म्हात्रेंना जिथे जायचंय ते जनहित याचिका नेहमी दाखल करतात. ते नेहमी त्यांचे कोर्टाचे पेपर तयारच असतात. त्यामुळे हा एक त्यांचा स्टंट आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर.
आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.